हॅलो ब्युटिफुल पीपल. सो तिकीट्स काढल्यानंतर आम्ही काटलदार वॉटरफॉलकडे निघालो होतो. आणि तिकडचं जे आहे पूर्ण जंगल ट्रेक आहे. जे ऑलरेडी गेले असेल त्यांना तर माहीतच असेल. सो मग आम्ही निघालो होतो. वॉटर बॉटल वगैरे आम्ही सगळं घेतलं होतं. आणि तुम्हाला जर जायचं आहे तर रोड दाखवण्यासाठी तुम्हाला हे रेड कलरचं असं लावलेलं दिसेल तिथे की कुठं जायचं आहे. तिथे डायरेक्शन असेल. सो मग आम्ही कसं बसं निघालो आणि रोड फारसा चांगला नाही आहे. पूर्ण खडक आणि मोठमोठे दगड्स वगैरे आहे. सो मे बी जर तुम्ही जात असाल ना तर खूप जास्त पावसाळ्यामध्ये जाणं टाळा. आधी तर म्हणजे पावसाचं वातावरण तर झालं आहे पण पाऊस येत नव्हता. हे बरं होतं बिकॉज रोड पाहून वाटलं की पावसाळ्यामध्ये तिथे चालण्या लायक तो रोड नाही आहे. सो मग आम्ही निघालो वन टू वन टू करत. आणि अजून तरी प्लेनच सरफेस होता आणि उताराचा रोड होता पूर्ण, म्हणूनसाठी चालायला जास्त त्रासही नव्हता होत. आणि लिटरली आम्हाला ते जे फॉरेस्ट ऑफिसरवाले होते त्यांनी बोललं होतं की जायला तुम्हाला 2 तास लागतील आणि येताना पूर्ण चढ आहे, म्हणजे पूर्ण चढायचा रोड आहे. सो येताना तुम्हाला लिटरली 3-3.5 तास लागतील, जो खूप गॅप घेता आलो तर. सो मग जाताना आता खूप मज्जा येत होती, म्हणजे नवीन काहीतरी करतोय. आणि जंगलमध्ये झाडं वगैरे सगळं आम्ही एक्सप्लोअर करत चाललो होतो. आणि ते जे डायरेक्शन आहे त्यालाही आम्ही फॉलो करत होतो. आणि जर डायरेक्शन जरी नाही भेटले ना तुम्हाला, सो तुम्हाला एक असं म्हणजे मे बी कोणीतरी केलं असेल की जे प्लास्टिकचे वॉटर बॉटल्स आहेत ना ते झाडामध्ये अटकून ठेवले आहे, जर कोण रोड विसरलं तर. सो त्याच्या डायरेक्शनने सुद्धा तुम्ही येऊ शकता. आणि मी 1-1.5 तास चालल्यानंतर लिटरली माझा पाय शेक होत होता, सी तुम्ही बघत असाल. आणि उभा पण राहत नव्हतं. सो थोडासा आम्ही एक 10-15 मिनटाचा ब्रेक घेतला होता, पाणी वगैरे पिलं होतं. आणि नंतर मग ते अगेन आम्ही जे डायरेक्शन आहे त्याच्या डायरेक्शनने आम्ही निघालो होतो. जाता तर आमच्यासोबत कोणच नव्हतं, ओन्ली आम्ही तिघेच चाललो होतो. सो आम्हाला वाटलं की जास्त गर्दी नसेल. सो आम्हाला 1-2 लोक भेटले होते वरती येताना. सो आम्ही विचारलं. सो ते आम्हाला बोलले की वेस्ट ऑफ टाईम आहे. सो तरीही आम्ही बोललो की आता एवढं आलो तर आपण जाऊन पाहूयाच. सो फायनली आम्ही त्या वॉटरफॉलजवळ पोहोचलो होतं. आणि बिकॉज ऑफ पाऊस जास्त नव्हता झाला म्हणूनसाठी पाणी एवढं येत नव्हतं, पण तरी तो वॉटरफॉल खूप सुंदर दिसत होता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.